आज आम्ही काळे तोंड केले, मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्या तुमचे तोंड काळे करू. कैलास मेहत्रे यांचा महसूल प्रशासनाला इशारा. आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदखेड राजा शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करण्यासाठी सिंदखेड राजा येथील युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाला इशारा देऊन वारंवार निवेदन स्मरणपत्र देऊन सुद्धा तालुक्यातील नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने या निवेदनाचा विचार करून तात्काळ प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी कैलास मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली तोंड काळे करून तहसीलदार सिंदखेड राजा यांना निवेदन सादर केलं. या निवेदनात सन 2023-2024 खरीप रब्बी पीक विमा मिळावा, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ मिळावी, गारपीटने नुकसान झालेल्या शेतनेट व बीज उत्पादकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटची नुकसान भरपाई 100% मिळावी, शेतीसाठी दिवसा वीज मिळावी व रात्री सिंगल फेज वीज मिळावी, शेती पिकांना रोही, हरिण, रानडुकर या वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावं, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, नियमित पीक कर्ज धारक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं, सुशिक्षित बेरोजगाराला रोजगार मिळावा, मालाला योग्य भाव मिळावा, शासकीय योजना सुलभ रीतीने मिळाव्यात यासह इतर मागण्यांसाठी आज सिंदखेड राजा तहसीलदार यांना निवेदन देऊन निवेदनातील युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास मेहत्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वतःचे तोंड काळे करून प्रशासनाला इशारा दिला की आज आम्ही तोंड काळे केले, आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्या तुमचे तोंड काळे करू असा इशारा यावेळी दिला आहे. यावेळी सिंदखेड राजा युवा संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते व शेतकरी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्याचा सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा कोरडा गेलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलं होतं. शासनाने यावेळी सिंदखेड राजा तालुका दुष्काळ सदृश तालुका म्हणून घोषित केला होता व येथील शेतकऱ्याला भरीव मदत करू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर रब्बी सीझनला या तालुक्यात अतिवृष्टी, गारपीट व चक्रीवादळ झाले होते. तेव्हाही आम्ही विविध मोर्चे, आंदोलने, निवेदन देऊन स्थानिक प्रशासनाला व विविध अधिकाऱ्यांना आमच्या समस्या सांगितल्या होत्या. आज सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांची फार दयनीय अवस्था असून आज रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्ज फेडायला पैसे नाही, बँकाचे पीक कर्ज फेडायला पैसे नाही व उसनवारी फेडायला पैसे नाही. आज दुसऱ्या लोकांना जर पैसे मागायला गेलं तर आज पैसे भेटून नाही राहिले, कारण शेतमालाला भाव नाही. वन्य प्राण्यापासून आमच्या पिकाचं संरक्षण होत नाही, त्याच्यामुळं आमच्या हातात काही लागून नाही राहिलं. तसेच यामुळे दिवसेंदिवस तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती ही अत्यंत बिकट होत चाललेली आहे. आमच्या तोंडाला आज काळं लागायची पाळी आलेली आहे. त्यामुळे आज आम्ही निवेदन दिलेल्या योजना ह्या तात्काळ लागू कराव्या, तसेच जाहीर केलेल्या योजना ह्या तात्काळ द्याव्या. यासाठी आज आम्ही तालुक्यातील शेतकरी येथे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी तोंड काळं करून आज मोर्चा स्वरूपात इथं आलेलो आहे. परंतु आमच्या ह्या योजना 15 तारखेच्या आत आम्हाला विविध ज्या सवलती लागू केल्या आहेत ह्या मिळाल्या नाही तर येणाऱ्या लोकसभा, विधानसभा व नगरपालिका विविध क्षेत्रातल्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू व आमच्याकडे मतं मागायला येणाऱ्या उमेदवाराला आम्ही तोंड काळे केल्याशिवाय सोडणार नाही, एवढे या मोर्चाच्या वतीने व आजच्या दिवशी मी सांगू इच्छितो. गेल्या खरीप व रब्बी हंगामात सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यावर अत्यंत निसर्गाची अवकृपा झाली. सुरुवातीला खरीपात कोरडा दुष्काळ पडला व रब्बीला गारपीट पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजेच या तालुक्यातील शेतकऱ्यांना
आज रोजी 1 रुपयाचंही अन्नधान्य हाती लागलं नाही। त्यातच शेतकऱ्यांच्या विविध समस्या म्हणजे वन्य प्राण्यापासून नुकसान, दिवसा लाईट नाही, यामुळे अतोनात नुकसान होत आहे, मालाला भाव नाही। त्यामुळे आज या तालुक्यातील शेतकऱ्यांचं म्हणजेच आमचं तोंड काळं करण्याची पाळी आलेली आहे। कारण आम्ही घेतलेले कर्ज उसनवारी फिटत नाही। त्यामुळे जर शासनाने आमच्या मागण्याकडे तत्काळ लक्ष न दिल्यास आम्ही येत्या लोकसभा, विधानसभा व इतर निवडणुकीत येणाऱ्या उमेदवाराचं तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी या प्रसंगी सांगू इच्छितो। जय हिंद। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।